अंकांच्या दुनियेत तुम्हा सगळ्यांचं स्वागत। नवीन कपडे, फटाके, फराळ याबरोबरच मराठी जनांची दिवाळी प्रसन्न करतात, समृद्ध करतात ते हे दिवाळी अंक। सरलेल्या वर्षामध्ये नवीन काय घडलंय या सगळ्याचा धांडोळा या दिवाळी अंकांच्या माध्यमातून आपल्याला घेता येतो। नवीन साहित्य वाचता येतं, जुन्याची उजळणी करता येते। तर या उजळणीसाठी आम्ही आता आहोत पुण्यातील अक्षरधारा बुक डेपो मध्ये आणि या ठिकाणी वेगवेगळ्या विषयांना वाहिलेले अक्षरशः शेकडो दिवाळी अंक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतायत। अपेक्षा आहे लोकांनी पाहू नये तर वाचावेत। अर्थात आम्ही काही मोजक्या अशा दिवाळी अंकांची ओळख तुम्हाला करून देणार आहोत। सुरुवात करूयात अनुवाद या दिवाळी अंकापासून। आपण जर पाहिलं तर मुखपृष्ठ आपल्याला या ठिकाणी लक्षवेधक दिसतं। वेगवेगळ्या प्रकारची जी शेती आहे हिरवीगार, तर त्याला अनुसरून असं हे मुखपृष्ठ। आणि आपण जर अनुक्रमणिकेवरती जर नजर टाकली तर अल्जियर्स मधला उन्हाळा आल्बेर कामू हा अभिजित रणदिवेंचा लेख तुमचा या दिवाळी अंकामध्ये स्वागत करतो। त्यानंतर घर वापसी कमाल अल सोयाइली मीना वैशंपायन यांचा हा लेख आहे। त्यानंतर आर्टिक मध्ये संशोधन करणारा फ्रिथॉफ नान्सेन थॉमस पोत्रेमा। तर जगभरामध्ये जे वेगवेगळे विषय सध्या वेगवेगळ्या संस्कृतींच्या माध्यमातून चर्चिले जात आहेत, तर त्याची मांडणी आपल्याला या दिवाळी अंकामध्ये केलेली पाहायला मिळते। आणि यावरून अंदाज येतो की हा दिवाळी अंक जगात जे घडतंय आत्ता त्याला या ठिकाणी इथे या दिवाळी अंकामध्ये उतरवण्याचा प्रयत्न झालेला आहे। अनुवाद नक्की मी शिफारस करेन। त्यानंतर आहे पद्मगंधा। पद्मगंधाची अनुक्रमणिका जर आपण पाहिली, पद्मगंधाचं जे मुखपृष्ठ आहे ते खूप इंटरेस्टिंग आहे। दुचाकीला दुधाचे कॅन लावून जाणारा हा व्यक्ती आणि ढगामध्ये त्याचं गायब झालेलं किंवा ढगामध्ये समाविष्ट झालेलं त्याचं डोकं, असा हा पद्मगंधाचा दिवाळी अंकाचं मुखपृष्ठ। आपण जर आतमधल्या कंटेंटवरती जर एक नजर टाकली तर या ठिकाणी श्रीकांत बोजेवार यांची कथा या दिवाळी अंकामध्ये सुरुवातीला आहे। एव्हरी एडिट इज नॉट अ लाय, एव्हरी एडिट इज नॉट अ लाय। याच्यातून श्रीकांत बोजेवारांना काय सांगायचं आहे हे अर्थात कथा वाचल्यानंतर समजेल। मात्र एडिटिंग किंवा ज्याला आपण म्हणतो की संपादन, की नक्की काय ठेवायचं, काय बदल करायचा, याला अनुसरून तो असावा। टाईम मशीन आणि वांग्याची भाजी हा संजय भास्कर जोशी यांचा पुढचा लेख यामध्ये आहे, पद्मगंधा। त्यानंतर पुण्यभूषण, अर्थात पुण्यातील आत्तापर्यंतच्या सगळ्या इतिहासाला वाहिलेला हा अंक आहे। सुरुवातीलाच या ठिकाणी जे पाताळेश्वर लेणं आहे त्याचं मुखपृष्ठ तुमचं स्वागत करतं। आणि आतमध्ये आपण जर पाहिलं तर पुण्याचे वेगवेगळे पैलू या पुण्यभूषणच्या अंकामध्ये मांडण्यात आलेत। पुण्याचा इतिहास, वर्तमान, वेगवेगळ्या प्रकारचे पुण्यात होत गेलेले बदल, पुण्याकडे परदेशात राहणारे पुणेकर आता कसं पाहतात, पुण्यातलं राजकारण, इथल्या संस्थांच्या ओळखी, पुण्याचा भवताल, हे सगळं तुम्हाला या पुण्यभूषणच्या अंकामध्ये पाहायला मिळतं। त्यानंतर अतिशय रंजक असा अंक आहे तो वाघूरचा। हा अख्खा दिवाळी अंक फक्त चहा या विषयाला वाहिलेला आहे। आपण जर पाहिलं तर मराठीमधले अनेक नामांकित लेखक त्यांच्या चहाबद्दलच्या आठवणी म्हणा किंवा चहाबद्दलची त्यांची मतं या दिवाळी अंकामध्ये मांडताना आपल्याला दिसत आहेत। भारत सासने, चहाच्या गोष्टी, वसंत आबाजी ढाके, लक्ष्मीकांत देशमुख, एक ऐसी चाय सबके नसीब हो, श्रीकांत देशमुख, मोनिका गजेंद्र गडकर, भरपूर नावं आहेत। चहाला मध्यवर्ती पात्र मानून त्याच्या भोवती या लेखांची गुंफण करण्यात आली आहे। चहा हे निमित्त असतं आपण अनेकदा म्हणतो, तर तसाच हा वाघूरचा दिवाळी अंक। त्यानंतर ऋतुरंग, तर ऋतुरंगाच्या या दिवाळी अंकामध्ये खास करून आपल्याला व्यक्तिचित्र पाहायला मिळतात। वेगवेगळ्या प्रदेशातल्या
लोकांची व्यक्तिचित्र या ठिकाणी मांडण्यात आलेली आहेत. गुलजार अंबरीश मिश्र यांनी त्यांचं व्यक्तिचित्र या ठिकाणी मांडलं आहे. तर जावेद अख्तर यांनी साहिर जे होते त्यांचं, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी वामनराव आणि ABP माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी आमचा आदिल, हा जो सरहद संस्थेशी निगडीत आदिल आहे तर त्याचं व्यक्तिचित्र या ठिकाणी मांडलं आहे. तर असे अनेक लेखक आहेत या ठिकाणी. या ऋतुरुंगामध्ये आपल्याला खास करून व्यक्तिचित्र पाहायला मिळतात. हंस नेहमीप्रमाणे परंपरेप्रमाणे अतिशय दर्जेदार साहित्यासाठी ओळखला जातो आणि अतिशय मोठे लेख या हंसमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रवासी बाहुलीच्या पत्रांची गोष्ट. तर या दिवाळी अंकांच्या वाचकांमध्ये फरक असतो. दिवाळीच्या निमित्ताने काहींना हलकं फुलकं साहित्य वाचायला आवडतं, काहींना रहस्यकथा वाचायला आवडतात, काहींना राजकारणावरती, तर काहींना असं खूप असं खोल साहित्य वाचायला आवडतं. त्यांच्यासाठी हंस आणि मौज हा दुसरा जो अंक आहे, हंस आणि मौज खास करून याची मी शिफारस करेन की ज्यांना कथा त्याचबरोबर कविता वाचायला आवडतात तर त्यांच्यासाठी हे आहे. मौजेचा जर आपण पाहिला तर अनिल साबळे यांची धूळ नागिन ही कथा या अंकामध्ये वाचकांचं स्वागत करते. त्यानंतर प्रतिबिंबांची अनंत कोडी हा श्रीकांत बोजेवार यांचा लेख या ठिकाणी आहे. सुरुवातीच्या या कथा यासाठी सांगितल्या की अंदाज यावा की पुढे अंक कशा स्वरूपाचा असणार आहे. त्यानंतर धनंजय, सायन्स फिक्शन ज्याला आपण म्हणतो, सायफाय, त्याला वाहिलेला हा अंक. स्टीवन स्पीलबर्गच्या सिनेमांमध्ये आपण ज्या गोष्टी पाहतो, जी रहस्य पाहतो तशा स्वरूपाचंच हे मुखपृष्ठ आहे. हातामध्ये मशाल घेतलेला, मात्र कुठे तरी परग्रहावरती उतरला आहे मात्र तरी हातामध्ये मशाल आहे, अशा स्वरूपाचा मुखपृष्ठ असलेला हा धनंजयचा अंक. यावरून लक्षात येईल की आतमध्ये खूप अशा गूढ रहस्यमय अशा काल्पनिक कथा आपल्याला वाचायला मिळणार आहेत. या ठिकाणी अनुक्रमणिका जर पाहिली तर अरुण नेरुरकर, लव्ह अँड डेथ इज अ आफ्टरनून. त्यानंतर पंकज भोसले यांचा लेख आहे त्रिपुर सुंदरी प्रस्तावना. बरेच लेख आहेत या ठिकाणी या धनंजयच्या अंकाचं वैशिष्ट्य मी जसं म्हटलं तसं. त्यानंतर पुढचा हा दिवाळी अंक, भयकथा. अर्थात दिवाळी ओळखली जाते ती प्रसन्नतेसाठी, सुंदर मंगलमय अशा वातावरणासाठी. मात्र या अशा वातावरणात देखील भयकथा वाचणारे वाचक असतात आणि म्हणूनच असे दिवाळी अंक निघतात. अर्थात प्रत्येकाची आवड ही वेगळी असते. मात्र हा एकमेव अंक नाही आहे जो भयकथेला वाहिलेला आहे. आणखी अंक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. तर या भयकथेमध्ये आपण जर पाहिलं तर मुखपृष्ठ सगळं काही सांगून जातं. भेदरलेले डोळे, एक मानवी कवटी, मृतदेह, त्यानंतर जे काही आपण रामसे बंधूंच्या सिनेमांमध्ये पाहत आलो आहे ते सगळं मुखपृष्ठामध्ये आपल्याला इथं पाहायला मिळतं. आणि आतमध्ये आपण मग कल्पना करू शकतो की हा दिवाळी अंक जो आहे तो कसा असेल. अर्थात सिनेमांसारखंच आहे. काही जणांना लव्ह स्टोरी आवडते, काही जणांना फायटिंगचे सिनेमे आवडतात, तसंच काही जणांना रामसे बंधूंचेही सिनेमे आवडायचे. तसंच हे इथे या अनुक्रमणिकेवरती जर लक्ष आपण टाकलं, सीताभवन, अतृप्त, गुप्तधन, गुलाम, मुसाफिर अशा या कथा आहेत. अर्थात भयकथाची एक मोठी परंपरा मराठी साहित्याला होती म्हणायची यासाठी की मधल्या काळामध्ये फार अशी भयकथांची चर्चा झालेली नाही. त्यानंतर पुढचा जो दिवाळी अंक आहे तो आहे या अक्षरधाराचा, स्वतःचा, जिथे आपण आत्ता आहोत त्या अक्षरधाराचा सुंदर असं मुखपृष्ठ आहे. आपण जर या ठिकाणी पाहिलं आणि आतमधल्या अनुक्रमणिकेवरती आपण एक नजर टाकली तर आपल्याला या ठिकाणी मुखपृष्ठाबद्दल एक लेख आहे. हे मुखपृष्ठ असं का आहे हे याच्याबद्दलचा लेख सुरुवातीला आहे. आणि आतमध्ये जर आपण पाहिलं तर मिलिंद बोकील यांची चूल नावाची कथा आपलं स्वागत करते. त्यानंतर गणेश मतकरी यांची ओळख नावाची कथा आहे. मनी आणि विटी ही पुढची नीरजा यांची कथा आहे. तर मी असं समजतो की हंस, मौज
यांच्या पठडीतला म्हणावा असा अक्षरधाराचा हा अंक आहे. अतिशय दर्जेदार असं साहित्य तुम्हाला या अंकामध्ये या ठिकाणी वाचायला मिळेल. ज्यांना अशा दर्जेदार साहित्याची आवड आहे त्यांच्यासाठी नक्कीच हा अक्षरधाराचा अंक आहे. त्यानंतर आपण आता हे 2 अंक पहा. दिवाळी अंक म्हटलं की भले कोणी वाचत असोत किंवा नसोत, मात्र डोळ्यासमोर येतात ते जत्रा आणि आवाजचे हे 2 अंक. अर्थात मोठी गंमत असते. जसे आपण आता भयकथा किंवा साहित्यातला वाहिलेले अंक पाहिले, हे विनोदाला वाहिलेले आहेत. आता बघा, हे मुखपृष्ठ आहे, आतमधला हा भाग कापलेला आहे. एक कुटुंब आहे आणि नवऱ्याच्या मिठीमध्ये असलेली बायको आहे, असं हे चित्र आहे. मात्र पहिलं पान आपण उलटलं की आतमध्ये दिसतं की अरे बापरे, एकदम पूर आला आहे आणि पुरामध्ये सगळं वाहून जातं आहे. आणि जी कपड्याच्या दुकानामध्ये एक बाहुली असते किंवा एक पुतळा असतो, तो पुतळा वाहून जाण्यापासून माणूस वाचवतो आहे. आणि इथे वरती पाहिल्यानंतर जे चित्र आपल्याला जाणवतं ते आतमध्ये पूर्णपणे वेगळं आहे. जत्रेचं हे वैशिष्ट्य वर्षानुवर्षांपासूनचं. आतमध्ये मुखपृष्ठ पाहिल्यानंतर आतमध्ये जर आपण अनुक्रमणिका जर पाहिली तर काळेंचं शीलभंग हा उदय जोशी यांचा लेख आहे. स्पॅमोत्तर हेची उत्तर हा पुढचा लेख आहे मालविका देखणे यांचा. तर जसं मुखपृष्ठ तसंच साहित्य विनोदाला वाहिलेलं. त्यानंतर आवाजचा अंक असाच आहे बघा, हा जत्राचा आणि हा आवाजचा. इथे देखील आपल्याला हेच पाहायला मिळतं आहे की एका महिलेला एक पुरुष मिठी मारतोय आणि त्यानंतर आईवडील आपल्या मुलांनी हे पाहू नये म्हणून त्याच्या डोळ्यावरती त्यांनी हात ठेवला आहे. मात्र हे पृष्ठ आपण उलटलं की आतमध्ये आपल्याला दिसते की अरे, ही तर कपड्याच्या दुकानामध्ये असलेली ती मोठी बाहुली आहे किंवा तो मोठा पुतळा आहे आणि तो तिथं बसवला जातो आहे एका काम करणाऱ्या व्यक्तीकडून. तर ही अशी पण आहेत. आणि आवाजचं वैशिष्ट्य हे आहे की फक्त मुखपृष्ठच नाही तर आतमध्ये तुम्हाला विनोदी लेखांबरोबरच तशीच विनोदी व्यंगचित्रही पाहायला मिळतात. या लेखांना अनुसरून अशी या ठिकाणी बघा, म्हणजे मध्ये मध्ये तुम्हाला या ठिकाणी या आवाजच्या अंकामध्ये ही अशी व्यंगचित्र पाहायला मिळतात. अगदी खरं आहे, पिशव्यांसोबत पदर सांभाळणे कठीण बरं का. तर ही अशी व्यंगचित्र तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि एकूण वाचणाऱ्याचा जो मूड आहे तो एकदम हलका फुलका करून टाकतात. आतमध्ये देखील असंच आहे बघा. आता हे असं चित्र आहे, पाहणाऱ्याला अर्थातच अश्लील वाटेल, परंतु हे पूर्णपणे असं उघडलं की लक्षात येतं की हे असं आहे म्हणून, ही परिस्थिती अशी आहे म्हणून, हे असं आहे म्हणून. तर हा आवाज आणि जत्रेचा सावटपणा लोकांना वर्षानुवर्ष आवडत आला आहे म्हणून तर हे अंक निघत आलेत आत्तापर्यंत. त्यानंतर लोकमतचा हा दिवाळी अंक नेहमीप्रमाणे चकचकीत असा. पत्त्यांमधला जो राजा असतो, बादशाह असतो, तर त्याचं हे मुखपृष्ठ आहे. अतिशय जड असा, म्हणजे अतिशय चकचकीत असा हा लोकमतचा दिवाळी अंक आहे. आतमध्ये पण जर अनुक्रमणिका जर पाहिली या ठिकाणी तर पुरुष पण भारी रे देवा, सतीश तांबे, दुप्पट पुरुषांचे ओझे. तर मधल्या काळात जो सिनेमा आला होता बाई पण भारी देवा, तर त्याला काउंटर करतात की काय या लेखांमध्ये असं. अर्थात अनेक लेख आहेत पुढेही. तर हा लोकमतचा दिवाळी अंक. त्यानंतर हा ABP माझाचा दिवाळी अंक. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ABP माझाच्या या दिवाळी अंकामध्ये सुरुवातीला प्रस्तावना आहे संपादक राजीव खांडेकर यांची. आणि त्यानंतर कथा रवींद्र शोभणे जे नियोजित अध्यक्ष आहेत येणाऱ्या साहित्य संमेलनाचे, त्यांची कूस नावाची कथा सुरुवातीला तुमचं स्वागत करते. त्यानंतर बाबुल की दुआएं लेती जा हा लक्ष्मीकांत देशमुख यांचा लेख आहे. त्यानंतर कृष्णात खोत यांचा भुंगिरा लेख आहे. त्यानंतर माणसं म्हणजे व्यक्तिचित्र आपल्याला म्हणता येतील ती आहेत जेम्स मोल्सवर्थ, मधु दंडवते, मदनदास देवी, विनोद निकोले यांच्या बाबतीतली. त्यानंतर
AI जो आत्ता परवलीचा शब्द बनला आहे, आर्टिफिशियल इंटेलिजंट, त्याच्याबद्दलचा लेख आहे. तर हा असा ABP माझाचा अंक आहे. पुढे ललित लेख आहेत, कविता आहे, खाद्ययात्रा आहे. ABP माझाच्या या अंकानंतर अर्थात लोकसत्ता, ज्याची लोक आतुरतेने वाट पाहत असतात. गिरीश कुबेर यांची मांडणी, भूमिका नेहमीच चर्चिली जाते. तर या दिवाळी अंकाची सुरुवात होते सोन्याची जेजुरी सर्वांची जेजुरी या भूषण कोरगावकर यांच्या लेखापासून. त्यानंतर गिरीश कुबेर यांचा स्वतःचा लेख आहे मेक चायना ग्रेट अगेन. त्यानंतर सुधींद्र कुलकर्णी यांचा सौहार्दक्षम शिनजियांग हा लेख आहे. त्यानंतर भारतीय सिनेपत्रिकारितेचे जनक, त्यानंतर पुरोगामी परंपराभिमानी यांची तुलना करणारा किंवा दोघांची चिरफाड म्हणता येईल तो करणारा हेमंत राजोपाध्ये यांचा लेख आहे. तर अर्थातच लोकसत्ताचा हा जो दिवाळी अंक आहे तर मी सांगण्याची गरज नाही, लोक खरेदी करतात. अक्षर निखिल वागळे संपादित करत असलेला हा दिवाळी अंक. AIचं जग हे एक पूर्ण विशेष लेखमाला आहे. म्हणजे याच्यामध्ये अनेक लेख आहेत AIच्या बाबतीमध्ये. आदित्य गोविलकर, त्यानंतर तपन निर्मला प्रदीप, अजय वाळिंबे, जयदीप हर्डीकर असे अनेक जण आहेत जे या AIच्या बाबतीत या दिवाळी अंकामध्ये लिहिताना दिसतात. त्यानंतर कथेचा विभाग आहे, रिपोर्टाज आहे, लेख आहेत. मात्र AIला वाहिलेला हा लेख आहे. खरं तर AIच्या बाबतीत अनेक दिवाळी अंकांमध्ये लिहिण्यात आलं आहे. हेर, मगाशी आपण जसा एक भयकथेचा अंक पाहिला तसा एक हेर, जे आपण व्योमकेश बक्षी किंवा तहकीकात जसं आपण लहानपणी पाहायचो ना, तसे हे दिवाळी अंक आहेत की जे हेर कथांबाबतचे आहेत. अर्थात युवकांना किंवा लहान मुलांना हे नक्कीच आवडणारे आहेत. त्यानंतर अभिजित घोरपडे संपादित करीत असलेला हा भवतालचा अतिशय सुंदर मुखपृष्ठ आहे. जर कॅमेऱ्यामध्ये जर पाहता आलं तर पूर्णपणे आपल्याला या ठिकाणी पिवळा माळरान दिसतोय. अर्थात या भवतालच्या अंकाचं नावच माळ राणे असं आहे. पिवळी धम्मक माळ राणे आणि त्याच्यावरती हिरव्या रंगामध्ये या ठिकाणी ही अक्षर अतिशय सुंदर आहे. आणि हे मला वाटतं तरस किंवा कोल्ह्याचं चित्र असावं या ठिकाणी. आणि आतमध्ये जर आपण पाहिलं तर गवताळ प्रदेशांचा जागतिक पसारा. माळरान आपल्याला किती शब्द सोपा वाटतो, परंतु त्या माळरानांमधले वेगवेगळे प्रकार, त्याच्यानंतर त्याचे होणारे परिणाम, या माळरानांवरती जे काही परिणाम होत आहेत वातावरणाचे, असे अनेक विषय यामध्ये हाताळण्यात आलेत. माणूस घडवणारी माळराणे, महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश, त्या तृणांच्या माळराणी, गायरान, राखणरान, सोनेरी माळरानांचे मानकरी, माळरानांवरील वनस्पती, गवतांच्या शोधकथा, धनगर, नंदगवळी, हरवलेल्या कृणांचा पुनर्जन्म, कथायू नदीकाठच्या गावांची गोष्ट. तर लांडगा, बिबट्या आणि माळराने, वैज्ञानिक दृष्टीची आवश्यकता. तर पूर्णपणे म्हणजे माळरान आपल्याला म्हणजे नेहमीच आपण बघतो, परंतु त्यालाही किती अंगाने स्पर्श करता येतो ते या भवतालच्या अंकामधून आपल्याला पाहता येईल. तुलनेमध्ये इतर अंकांपेक्षा छोटा जरी असला तरी अतिशय रंजक असा आहे. माळरानांकडे पाहण्याची वेगळी दृष्टी देणार आहे. त्यानंतर महाअनुभवचा अंक, याचा उल्लेख आपल्याला करायलाच लागेल. आतमध्ये जर आपण पाहिलं तर अनुक्रमणिकेवरती जर नजर टाकली तर इतिहासाचे वर्तमान हा राजेश्वरी देशपांडे यांचा लेख आहे. त्यानंतर समुद्राच्या तळाशी गौरी कानेटकर, अमेरिकेत भारतीयांचा डंका कौमुदी वाळिंबे, मी मुस्लिम आहे म्हणजे काय हा हिलाल अहमद यांचा लेख आहे. बहुपर्यायांच्या समृद्ध अडगळीत गौरी जाणवेकर. तर नावं यासाठी वाचून दाखवली की अंदाज यावा की अंकामध्ये नक्की काय असणार आहे. इतिहासाचे वर्तमान हा राजेश्वरी देशपांडे यांचा लेख आहे. राजेश्वरी देशपांडे स्तंभलेखन अनेक वृत्तपत्रांमध्ये करत आल्यात आणि राजकीय विश्लेषण त्यांचं जे आहे तर ते लोक वाचत असतात. तर तो त्याला अनुसरून असलेला हा लेख आहे. तर आत्तापर्यंत
हा जो दिवाळी अंकांचा विभाग होता, तर असे वेगवेगळे विषय एकाच दिवाळी अंकामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले. मात्र आता मी थोडासा या बाजूला जातोय. या बाजूचे जे दिवाळी अंक आहेत ते बहुतेक दिवाळी अंक फक्त आणि फक्त एकाच विषयाला वाहिलेले आहेत. अर्थात हे वाचणाऱ्यांची देखील संख्या आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर प्रपंच म्हणजे संसार याच्याबद्दलचा आहे. हा अलका म्हणजे महिलांच्या बाबतीतला आहे. त्यानंतर हा मेहता मराठी ग्रंथजगत, साहित्य आणि मिथके. साहित्यामध्ये मिथकांचा जो वापर केला जातो अनेकदा रंजकता आणण्यासाठी, गोष्ट समजावून सांगण्यासाठी, किंवा मिथकं अशी असतात की जी परंपरेने लोकांचे समज दृढ करत आलेले असतात. तर हा अतिशय साहित्य आणि मिथके हा साहित्यामधल्या मिथकांबद्दलचा लेख आहे. सुधा मूर्ती यांच्या साहित्यातील मिथकं, मिथके आणि कन्नड साहित्य. हैवदन अनेकांना आठवत असेल गिरीश कर्नाड यांचं. पौराणिक कथा आणि कादंबरीतील फरक, अथ ते इति, अर्थ आणि लोकसाहित्य खूप रंजक असा आहे. त्याच्यानंतर अलकाचं मी सांगितलं. त्यानंतर हा आरोग्य तेथे, आरोग्याला वाहिलेला हा दिवाळी अंक आहे. परत हा संस्कृती, अतिशय सुंदर मुखपृष्ठ आहे संस्कृती. आणि वरती लिहिलं आहे प्रेम विशेषांक आहे. प्रेम विशेषांक मी म्हटलं ना की या भागातले जे विशेषांक आहेत ते एकाच थीमवरती आहेत, एकाच विषयाला वाहिलेले आहेत. तर प्रेमाच्या वेगवेगळ्या छटा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. प्रेम हीच कळवळ्याची मातृभाषा, प्रीती सुरी दुधारी, सर्व ठाई भरून आहे माती, माझ्या वाचन प्रेमाची सिद्धंतीर. तर प्रेम वेगवेगळ्या व्यक्तींवरती होऊ शकतं, वेगवेगळ्या विषयांवरती होऊ शकतं, ठिकाणांवरती होऊ शकतं. जे काही आहे ते यामध्ये मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे. पुढचा दिवाळी अंक अर्थात आवाजचा. जसं आपण तिकडे जत्रा पाहिला तर हा आवाजचा या ठिकाणी दुसरा अंक आहे. अर्थात हे मुखपृष्ठ आपण असं पाहिलं की हे चावट वाटतं बघायला. मात्र आतमध्ये पाहिलं की रोजच्या ज्या जगण्या मरण्याच्या प्रश्नांमध्ये अडकलेला एक मध्यमवर्गीय माणूस आपल्याला या ठिकाणी दिसतो. आवाजचं हे वैशिष्ट्य आहे. सत्याग्रही विचारधारेचा हा अंक आहे. त्यानंतर इथे मीडिया वॉच हा सुंदर असा घाट या ठिकाणी दिसतोय. गोष्ट महेश्वरची, तेथील नर्मदेची, नर्मदा नदीचा काठ आणि या काठावरचा सुंदर असा हा घाट, अतिशय सुंदर या ठिकाणी आपल्याला हे मुखपृष्ठ दिसतं. आतमध्ये जर आपण डोकावून पाहिलं, कृत्रिम बुद्धिमत्तेचा माणसांच्या आयुष्यावर काय परिणाम होणार आहे, AI जे म्हणतोय ना आपण, तर त्याच्यापासून या दिवाळी अंकाची सुरुवात होते आहे. आणि माझी आध्यात्मिक अनुभूती, किशोर देशपांडे यांचा लेख आहे. तर लेखांच्या बाबतीमध्ये विविधता आपल्याला यामध्ये मीडिया वॉचमध्ये पाहायला मिळते. त्यानंतर दुर्गांच्या देशातून हा पूर्णपणे महाराष्ट्रातल्या दुर्ग भ्रमंतीला, इथल्या किल्ल्यांना वाहिलेला हा अंक. तसाच अगदी दुसरा दुर्ग या नावाने, हा दुर्गांच्या देशातून आणि हा दुर्ग म्हणून. तर पूर्णपणे ज्यांना ट्रेकिंगची आवड आहे, गड किल्ल्यांबाबत जाणून घ्यायची इच्छा आहे, अशांसाठी हे अंक वर्षानुवर्ष हे प्रकाशित होत आलेत. आत्ताच नाही आहेत, तर हे अनेक वर्ष प्रकाशित होत आहेत हे सगळे दिवाळी अंक. या अंकाचं हे 12वं वर्ष आहे, या अंकाचं हे 10वं वर्ष आहे. सुंदर असे फोटो आणि गड किल्ले तर आपल्यापैकी अनेक जण जातात, मात्र त्याही पलीकडे या सगळ्या परिसराची माहिती आपल्याला या अंकांमधून पाहायला मिळते. ट्रेकिंग करताना काय करायला हवं, काय नाही करायला हवं, हे सगळं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि गड किल्ल्यांबाबत, ट्रेकिंगबाबत एक नवा दृष्टिकोन आपल्याला यातून मिळतो. दुर्ग हा अंक आपण जर उलगडला तर किल्ले रायसेन, दुर्ग जीवधनची घाट परिक्रमा, सुरजाई. तर लोकांना प्रत्येक गड किल्ला वेगळ्या व्यक्तीला वेगळा अनुभव देतो. तर हे अशी अनेक सह्याद्रीमधली जी गुपितं आहेत ती या दिवाळी अंकांमध्ये आपल्याला या ठिकाणी उलगडलेली पाहायला मिळतात. यूट्यूबवरती एखादा गड किल्ला पाहणं वेगळं आणि दिवाळी अंकांच्या माध्यमातून त्याची माहिती घेणं वेगळं. अनेक या ठिकाणी अंक आहेत. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपले छंद, हा छंदांना वाहिलेला अंक आहे. हा रौप्य महोत्सवी वर्ष आहे या छंदच्या दिवाळी अंकाचं. आणि आतमध्ये जर आपण पाहिलं तर अनुक्रमणिकेमध्ये आपल्याला
नाते आपुलकीचे मोठा दिवाळी अंक आहे, भरपूर वजनदार असा दिवाळी अंक आहे. ही अनुक्रमणिका अतिशय सुंदर अशी नाते कुसुमाग्रजांशी जन्मांतरीचे आशुतोष रारावीकर, त्यानंतर मला भेटलेल्या मुलूक वेगळ्या कादंबरी नायिका, नाते स्वतःशी, टिंडर तात्या, खूप अशी विविधता आहे या छंदच्या दिवाळी अंकामध्ये आणि तेवढेच सुंदर फोटो देखील आहेत. तर आपण जेवढे सांगू तेवढे हे दिवाळी अंक वाढत जातात, शेकडोनी आहेत. आपल्यासोबत या अक्षरधारा बुक गॅलरीचे रमेश राठोडेकर सर आहेत. सर, स्वागत तुमचं. नमस्कार. आपण पाहतो आहोत की किती मोठ्या संख्येने या ठिकाणी हे दिवाळी अंक आहेत. तर साधारणपणे किती संख्या असावी आणि काय वैशिष्ट्य तुम्ही सांगाल आणि कोणते दिवाळी अंक तुम्ही त्यांची शिफारस कराल की आवर्जून वाचायला हवेत? मराठीमध्ये साधारण 350हून अधिक दिवाळी अंक आता निघतात. पण यावर्षी साधारण आता 250 अंक आलेले आहेत बाजारामध्ये. सर्वाधिक प्रतिसाद हा साहित्यविषयक दिवाळी अंकांना राहिलेला आहे आजवर. मौज सारखा अंक हा दिवाळी संपण्यापूर्वी संपून जातो, इतकं त्याचा वाचक वर्ग आता ठरलेला आहे. आणि त्यानंतर विषयाचं नुसार जर बघितलं तर महिला विषयक दिवाळी अंक 2 नंबरला जास्त घेतले जातात. कुठले तुम्ही दाखवाल या ठिकाणी? हो, त्याच्यामध्ये माहेर, मेनका, मानिनी, मोहिनी हे जे अंक आहेत, ग्रह लक्ष्मी आहे. तुम्ही नावं घेतलीत ना, त्यापेक्षा इथं आणखी अनेक आहेत. म्हणजे आपण जर, मी माझ्या कॅमेरामॅनला सांगेन की इथे जर आपण पाहिलं तर महिलांना वाहिलेले अनेक आपल्याला दिवाळी अंक दिसतील. बिंग वुमन, त्यानंतर साहित्य लक्ष्मी, सुगंध, आहेर, रंभा, पार्टनर, सगळे हे दिवाळी अंक जे आहेत ना ते महिला विषयक आहे. बरोबर. मानिनी. त्यानंतर मुलांच्या दिवाळी अंकांनाही खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते. दरवर्षी किशोर हा अंक जवळपास आमच्याकडे 500 पेक्षा जास्त प्रति जवळजवळ त्याच्या आमच्या 8 ते 10 दिवसात जातात. त्यातले कोणते तुम्ही सांगाल? मुलांचे जे आहेत त्या अंकामध्ये सर्वाधिक किशोर राहतो. त्यानंतर जो आहे तो पासवर्ड दिवाळी अंक आहे. त्याच्यानंतर आता अलीकडेच कुल्फी आणि चिकू पिकू, हे थोडं अलीकडच्या मुलांचं सगळं वय आणि हे लक्षात घेता किंवा त्यांच्या आवडी लक्षात घेता हे खूपच लोकप्रिय 2 अंक झालेले आहेत. म्हणजे कुल्फी आणि आता हे जे आपले नेहमीचे प्रचलित असे दिवाळी अंक आहेत, तर त्याच्याबद्दल तुम्ही तुमची शिफारस काय सांगा? पुण्यात हा आता पुण्यभूषण हा इतका आता रुळलेला आहे अंक. या सुद्धा अंकाची गेल्या वर्षी म्हणजे 2 वेळा हा छापायला लागला होता. इतका प्रतिसाद आहे. म्हणजे प्रत्येक पुणेकर हा अगदी आवर्जून घेताना दिसतोय असं त्याचं अलीकडचं एक चित्र आहे. श्याम सुंदर आता जत्रा आणि आवाजच्या पठडीतले आहेत ते अंक. ते सामनाच आहे. माझ्याकडून सामना आणि मार्मिक राहून गेलं, तर सामनाचा वेगळा निघतो, मार्मिकचा वेगळा निघतो या ठिकाणी. अर्थात सामनाला संजय राऊत यांच्या लेखानी या ठिकाणी सुरुवात होते. कसाबच्या यार्डात संजय राऊत मधल्या काळात जे तुरुंगात जाऊन आले ते त्यांचे अनुभव या ठिकाणी आहेत. अर्थात संजय राऊत यांच्याबद्दल सध्या 2 टोकाची मतं महाराष्ट्रात पाहायला मिळतात. वाचताना देखील अर्थात तसंच होईल. क्रिकेटवरचा एकमेव असा अंक आहे क्रिक कथा म्हणून. बरं. तोही अलीकडे आता गेले 2-3 वर्ष ते करतायत आणि खूप सुंदर त्याला रिस्पॉन्स आहे अंकाला सुद्धा. मुलांच्या अंकामध्ये साधनाचे 2 अंक, त्यानंतर ज्ञानप्रबोधिनीचा 1 अंक आहे. त्यानंतर मनशक्तीकडून एक बालकुमार म्हणून तो अंक काढतात, तोही खूप मोठ्या प्रमाणात लोक घेत आहेत. तर मुलांच्या अंकांची आम्ही एक योजना जी केली तर जवळपास आता 200 पेक्षा जास्त बुकिंग झालं आहे त्याचं. जे आता सतत बोललं जातं की अलीकडे नवीन पिढी वाचत नाही किंवा टीव्ही, युट्यूब आणि इतकं सगळं नेटफ्लिक्स असताना वाचणार कोण? तर तुम्हाला तुमचा अनुभव काय? नाही, आमचा जो इथला अनुभव तो खूपच चांगला आहे. मला कुठेही वाचन कमी झालेलं असं वाटत नाही आहे आणि उलट ते वाढतानाच दिसतंय. म्हणजे आता उलट इतर माध्यमातून त्याचा एक प्रसारच मोठ्या प्रमाणात केला अर्थात. आणि हे जे शेकडो दिवाळी अंक आहेत हे याचं अगदी म्हणजे उदाहरण आहे, साक्ष देणार आहे. बरोबर. आणि हा प्रतिसाद आहे म्हणून तर ते अंक निघतायत.
होय. प्रतिसाद नसेल तर ते काय अंकच थांबले असते. होय. म्हणजे काही काही अंक हे दिवाळी पूर्वी संपले जातात. लोक अगदी प्रिंटेड किमतीला घ्यायला तयार असतात. होय. आणि दिवसेंदिवस हा वाचक वर्ग वाढताना दिसतोय, कमी होणार नाही तो. तर इतके सगळे दिवाळी अंक या ठिकाणी आहेत. प्रत्येकाची आपली आवड आहे, त्या आवडीला अनुसरून इथे या आणि दिवाळी अंक तुम्ही तुमच्या पुढचा गूढ रहस्य विशेषांक असे धनंजय 4 अंक नवल आम्ही एकत्र जे भयकथा. केले. अच्छा, आता इतकी विविधता आहे ना की जसे साहित्याला वाहिलेले आहेत मी जसं म्हटलं तसं या दिवाळीमध्ये या प्रसन्न वातावरणामध्ये अशा भयकथा किंवा थरार कथा वाचणारे पण वाचक आहेत. तर त्यांच्यासाठी एक हा बंच आहे, बरोबर. म्हणजे धनंजय, हेर, नवल असा एक पूर्ण दिवाळी अंकांचा हा एक बंच आहे या ठिकाणी. असंच मुलांसाठी आणि जपण. हा बालकुमार विशेषांक. तर हे तुम्हाला एक पॅकेज स्वरूपामध्ये या ठिकाणी भेट मिळू देण्याकरता शकतं. आता मोठ्या प्रमाणात देत आहेत लोक. बरोबर. म्हणजे जी मंडळी मराठी परदेशात आहेत हो. ती आपल्या नातेवाईकांना इथूनच पाठवतात. म्हणजे काल आम्हाला एक अशी ऑर्डर आली, त्यांनी जवळजवळ 12 लोकांना अंक पाठवले अच्छा. वेगवेगळ्या ठिकाणी. ओके. ऑनलाईन आम्ही जी आता सेवा देतोय त्याच्यामुळे हा आता अधिक अंक जाताना दिसत आहेत. तर हे पॅकेजिंग आहे, नवीन मार्केटिंग आहे दिवाळी अंकांचं, नवीन बाजारपेठेला अनुसरून. तर तुम्ही या तुमच्या आवडीचा दिवाळी अंक निवडा. असं काही जरुरी नाही आहे की खूप काही बोजड असंच वाचायला हवं. अर्थात आवड असेल त्यांनी वाचावं. मात्र आपली दिवाळी, हे दिवाळी अंक जे आहेत ते नक्कीच आणखी समृद्ध करत असतात. या ठिकाणी कुठेही तुमच्या आवडीच्या ठिकाणी जावा आणि या दिवाळी अंकांचा आस्वाद घ्या. कॅमेरामन अमोल गवाळेसह मी इथेच थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.